किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनांचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात आजच जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्याला, शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला 23वा हप्ता सुद्धा मिळणार। आणि ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा बघा शेतकरी मित्रांनो 8वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला बघा 9वा हप्ता सुद्धा आजच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। काय बातमी आहे शेतकरी मित्रांनो? आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनांचा बघा 23व्या हप्त्याचा वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची आता कायमचीच प्रतीक्षा आता कायमचीच संपलेली आहे। कारण की बघा, प्रत्येक शेतकरी बघा पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमोचा 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता कायमची शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि बघा पीएम किसान योजनांचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची अजिबात गरज बसणार नाही। ज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारांचा बघा 2,000 रुपयाचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळालेला 2,000 रुपयाचा हप्ता, अशा प्रकारे लाभाचं वितरण आता थट्ट सुरू करण्यात आलेलं आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनांचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचं एकत्रितपणे 4,000 रुपयेचं थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यामुळे बघा शेती पिकाला गती मिळाली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, पैसे बघा आज पैसे येतील किंवा उद्या येतील, अशा प्रकारे या सर्वांचं चर्चा आणि बातम्या आता पूर्णविराम मिळालेला आहे। कोणी म्हणत होते की बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा येतील, या तारखेला पैसे येतील, आता त्या बातम्याला पूर्णविराम लागलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून केवायसीची 8 बघा शेतकरी मित्रांनो बघा, केवायसी 8 आता केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनाचा प्रात्यक्षिक लाभ मिळणार आहे। आता कोणतेही शेतकरी बघा पात्र राहणार नाही, गरजू शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला हप्ता मिळणार। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता सरसकट सर्वांना शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र वेळी जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव या योजनांचे नियमानुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जाची कोणतीही त्रुटी बघा तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्याच खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे। आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो, कारण की भरपूर दिवसाच्या प्रदर्शिक बघा प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला आता खास अर्थानं मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासन सध्या करत आहे। आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या माध्यमातून बघा बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आलेली असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या म्हणजेच की शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या या व्यतिरिक्त खात्यात पोहोचवण्यास वेगाने सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता वारंवार बँकाचं एसएमएसची वाट पाहण्याची तुम्हाला चिंता कायमचीच मिटलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याची प्रतीक्षा 2,000 रुपये प्रमाणे हे हप्ता नियमितपणे वितरण केला जातात। सध्याच्या टप्प्यात देखील हे 2 हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी बियाण्याची खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी एक मोठी आर्थिक आधार मिळणार असल्याचे सर्वांना पाहायला मिळाले आहे। सर्वात मोठं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे, ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जात आहे। आणि पहिली पात्रता म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्षात शेतकरी असणे आवश्यकता असून दुसरी अट तुम्हाला या शेतकरी किंवा पीएम किसान योजनांचा नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत। या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यात
खटाखट पैसे जमा केले जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणतेही शेतकरी अपात्र राहणार नाही. सर्वप्रथम बघा, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादा असणे आवश्यक आहे. तर चौथी अट म्हणजेच घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसला हवा. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत नसावेत आणि कडक नियमामुळे केवळ खास अर्थाने गरजू असलेल्या शेतकरी बांधवांचा या मदतीचा फायदा मिळून त्यांना जीवन सुधारेल. आता सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी सुद्धा बघणार आहोत. सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार? बघा, जिल्ह्याची यादीचा विचार केला तर सर्वात आधी शेतकरी मित्रांनो बघा, परभणी जिल्ह्यात पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बीड, अकोला, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील या प्रक्रियेला टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे राबवली जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आता बघा, जे काही जिल्हे राहिलेले आहे ज्या जवळपास बघा, तसेच अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, जालना बघा, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील अनेक दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. या जिल्ह्यातील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाली असून बँकांनी आपले बँक खातं एकदा तपासून घेणे. ज्यांचे आधार कार्ड बँकला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता या व्यतिरिक्त बघा, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा आणि गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील देखील नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणाच्याही पैसे थकणार नाहीत यांची काळजी सरकार आता घेतली जात आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, शेवटी शेतकरी बांधवांना आपले फार्मर आय डी कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट आमच्या नेहमी जोडून राहा. जर तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी मित्रांनो बघा, भविष्यात सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेत आणि विस्तारपणे मिळेल. आणि काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला अजूनसुद्धा पैसे मिळाले नसेल, त्याचप्रमाणे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे पैसे अजूनसुद्धा 1 रुपया सुद्धा आलेला नसेल आणि नमो शेतकरी योजनांचा सुद्धा अजूनसुद्धा 1 रुपया सुद्धा आलेला नसेल, काय काम करायचं आहे? जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपण दुसरा व्हिडिओ तुम्हाला सांगेल की तुम्ही काय कमेंट्स करसाल. जर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.